मला असं वाटतं सध्या विद्यार्थ्यांनी मार्कड नाही पाहायला पाहिजे. जवळपास 12,000 प्लस MCQची तयारी होते. त्यानंतर लगेचच आम्ही क्रॅश कोर्स पण सुरू करणार आहोत. नंतर आम्ही विद्यार्थ्यांना जे रेग्युलर बॅचेस आहेत त्याचा नोव्हेंबर एंड डेट दिली होती, तर आम्ही त्याचा 15 नोव्हेंबरलाच आमचा पूर्ण सिलेबस संपला. मला तर असं वाटतं JEE असो किंवा नीट असो, आता पेपर सिंपल नाही पडणार. त्यांना कळून चुकलं की आपल्याला चांगले डॉक्टर तयार करायचे, चांगले इंजिनियर तयार करायचे. पेपरची लेवल, माझं स्पष्ट मत आहे की पेपरची लेवल तीच राहील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ट्युशन एरिया लातूरमध्ये. आज माझ्यासोबत मोठेगावकर सर आहेत. जाणून घेऊयात की RCCचा जो सिलेबस आहे आणि पुढची प्लॅनिंग कशा पद्धतीने असणार आहे. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. RCC सिलेबस बद्दल माहिती द्या. नमस्कार. सर्वप्रथम विश्वजित यांच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. लातूरमध्ये जे रिअल आहे तो दाखवायचा प्रयत्न करत असतो. लातूरमध्ये ज्या गोष्टी पॉझिटिव्ह होत आहेत अशा पॉझिटिव्ह गोष्टीला तो नक्कीच संधी देत असतो. त्यामुळं सर्वप्रथम विश्वजितच्या या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. RCC नीट आणि JEE, नीट जे आता 2026 मध्ये होणार आहे, JEE जे 2026 मध्ये होणार आहे. RCCने सिलेबस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही पूर्ण जे आमच्या एम्स बॅच असतील याचा सिलेबस दिवाळीच्या आधी संपला, एम्स प्रीमियमचा. नंतर आम्ही विद्यार्थ्यांना जे रेग्युलर बॅचेस आहेत त्याचा नोव्हेंबर एंड डेट दिली होती, तर आम्ही त्याचा 15 नोव्हेंबरलाच आमचा पूर्ण सिलेबस संपला. मला इथं नुसता संपला नाही, म्हणजे नुसता संपवला नाही, तर आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे इफेक्टिव्ह आणि स्ट्रॉंगली रिव्हिजन आता प्रोग्राम रन करत आहोत आणि स्ट्रॉंगली आम्ही तो सिलेबस संपवला. मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतंय. आणि सर, आता टेस्ट सिरीज वगैरे कशा पद्धतीने चालू आहे RCC मध्ये आता ज्या टेस्ट असतात, सध्या आम्ही पहिला आता राऊंड जे सुरू झाला, विजयपथ राऊंड फर्स्ट सुरू केला. नंतर विजयपथ राऊंड सेकंड असेल आणि पण नंतर शेवटचा फायनल विजयपथ मॉक टेस्ट असतील. अशा 3 राऊंडमध्ये आम्ही एक्झाम घेत असतो. जवळपास ह्या टेस्ट जर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित केलं तर जवळपास 12,000 प्लस MCQची तयारी होते. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो सगळ्या विद्यार्थ्यांना की फक्त आपल्या RC पेपर्स फॉलो करा. त्या पेपरचं पूर्ण ॲनालिसिस करा, पूर्ण पेपरचं हे पहा, त्याच्या बाहेरचा प्रश्न पडणार नाही. ही पूर्ण RCC टीम आमची पूर्ण काम करत असते. इथे एकटा मोठ्यावर काम करते. जवळपास आम्ही 192 टीचर्स हे पूर्ण पेपर्स तयार करण्यासाठी काम करत असतो. कारण प्रत्येक टीचरला आम्ही टॉपिक असे पेज वाटून दिलेले असतात आणि त्या पेजवर ते क्वेश्चन तयार करत असतात. असं आम्ही स्ट्रॉंगली यांच्यासाठी एक पण लाईन आम्ही सोडणार नाही. फक्त स्ट्रॉंगली आमचे पेपर्स फॉलो करा. सर, इथं RCC मध्ये काय क्रॅश कोर्स वगैरे असणार आहे का? दरवर्षी आम्ही क्रॅश कोर्स सुरू केला होता. पण पाहतोय की विद्यार्थी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तो टाइम स्पॅन जो आहे त्या टाइम स्पॅननुसार आम्ही ठरवतो. तर यावर्षी असं आहे की बोर्डच्या नंतर लगेचच आम्ही क्रॅश कोर्स पण सुरू करणार आहोत. त्या क्रॅश कोर्समध्ये दररोज 8 तास कोचिंग असेल आणि तिथं फक्त आम्ही NCERT रिवाईज करून घेऊ. NCERTचे व्हॉल्यूम जे आहेत, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, ते व्हॉल्यूम फक्त आम्ही रिवाईज करून घेणार आहोत. सर, काही विद्यार्थ्यांना मार्क्स वगैरे कमी आले तर पालकांचा आणि त्या विद्यार्थ्यांचा मोरल डाऊन झालेला, अशा पालकांना तुम्ही काय सांगताल? मला असं वाटतं सध्या विद्यार्थ्यांनी मार्कड नाही पाहायला पाहिजे. माझं असं स्पष्ट मत आहे. तुम्ही मला 180 पैकी मला 100 मार्क पडले, 140 मार्क पडले, याच्या मागं लागता विद्यार्थ्यांनी पेपर ॲनालिसिसला महत्त्व दिलं पाहिजे. आज माझे जे क्वेश्चन चुकले मी पुन्हा चुकू देणार नाही, ही जर मानसिकता ठेवली तर मी सांगतो त्यांना शेवटच्या राऊंडपर्यंत त्यांना खूप जबरदस्त त्याला फायदा होऊन जाईल. कारण विजयपथ राऊंड पहिला RCC मध्ये आहे, तो टॉपिक वाईज राऊंड आहे. दररोज एका टॉपिकचं प्रिपरेशन आहे. आणि त्याही विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितोय आपल्या माध्यमातून की टॉपिक वाईज जरी एक्झाम असेल, आपण ज्यावेळेस रेग्युलर एक्झाम देत होतो त्यावेळेस 9 ते 10 टॉपिकवर आपण एक्झाम द्यायचो. आता फक्त एकच टॉपिक एका दिवशी आहे. तर आपण काय करायला पाहिजे, पहिल्या 2 दिवसामध्येच हे 6 टॉपिकचा अभ्यास करून घ्या आणि पुढच्या 6 दिवस ह्या टॉपिकला रिव्हिजन करत राहा. म्हणजे असं मला माहिती तो टॉपिक कॅरी करायची सवय लावली पाहिजे. तर हे जर आपण पॅटर्न फॉलो केला तर नक्कीच फायदा होईल. सर, मागच्या वेळेस जसा पेपर असा युनिक आलता, एकदम टफ, तर यावेळेस काय प्रोबॅबिलिटी की नीटचा पेपर कसा आहे? नाही, नीट मला तर असं वाटतं JEE असो किंवा नीट असो, आता पेपर सिंपल नाही पडणार. त्यांना कळून चुकलं की आपल्याला चांगले डॉक्टर तयार करायचे, चांगले इंजिनियर तयार करायचे. पेपरची लेवल, माझं स्पष्ट मत आहे की पेपरची लेवल तीच राहील जी मागच्या वर्षी तीच. तर रिपीटर्सला काय ॲडवाइस देऊ इच्छिता तुम्ही फायनल? रिपीटर मुलांनी जर टोटल डिव्होशनली अभ्यास केला, जर ते रिपीटर मुलं कसं माहिती आहे का, अभ्यास करत असताना जास्त रिझल्टची जास्त विचार करतात. माझा नंबर लागेल का नाही, माझं कसं होईल, तसा विचार न करता
माझी जी प्रत्येक संडेला एक्झाम होत आहे, जी माझी टेस्ट सिरीज, मी फायनल एक्झाम आहे, आजचा जो पेपर माझा फायनल एक्झाम आहे, या पद्धतीने जर आपण तयारी करून जर पेपर दिला तर मला वाटते आपोआप आपण कधी MBBS ते स्टेप्स फॉलो पूर्ण करू मी, म्हणजे आपल्याला कळणार पण नाही की माझं ॲडमिशन एका चांगल्या एम्सला झालं, इथपर्यंत आपण जाऊ शकतो. फक्त आपण येणारा म्हणजे प्रत्येक एक्झामला सिरियसली एक्झाम दिलं पाहिजे, एकदम शेवटच्या रिझल्टचा विचार न करता. थँक्यू सो मच सर. येस विश्वजित, थँक्यू सो मच. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, लातूर ट्युशन एरियाबद्दल अशाच पद्धतीचं रियालिटी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सर.